सर्वप्रथम आज दसरा या सणाच्या सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा। तसेच आपण मागच्या शुक्रवारी जिल्हा परिषद शाला ढवलेपाडा येथील भोंगल कारभार उघडकीस आणला होता आणि त्याच्यानंतर कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना पत्रव्यवहार केला होता की धोक्याच्या इमारतीत मुलं बसतात, परंतु 20 लाखाचा निधी येऊन अर्धवट अवस्थेत शाळा पडली आहे, ती तात्काळ चालू करून घ्या। त्यांच्या निर्देशानंतर आता आपण पाहू शकता त्या दिवशी शाळेवर नाव वगैरे काही नव्हतं, आता नाव लागलं आहे आणि शाळा व्यवस्थापन समितीची मीटिंग झाली। त्या व्यवस्थापन समितीच्या मीटिंगमध्ये असं निष्पन्न झालं आहे की हे काम झाल्याशिवाय आम्ही शाळा ओपनिंग करून देणार नाही। तर शाळा व्यवस्थापन समितीचे जे काही मेंबर आहेत त्यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो, कारण की मी गावासाठी धावतोय, तर माझ्या पाठी सर्वप्रथम तुम्ही उभे राहिले याच्यासाठी तुमचे आभार मानतोय। याच्यापुढेही माझ्या पाठी असेच उभे राहत राहा आणि या गावामध्ये चालणारे वारंवार जे रेग्युलर भ्रष्टाचार चालू आहेत ते सर्व उघडकीस आणणार। मला भाऊबंदकी वगैरे काही नको, वाद वगैरे काही नको, परंतु जो रडारवर असेल तो रडारवरच असेल आणि मला मॅनेज करण्याच्या बाता केल्या जातात। ज्याच्यात हिंमत आहे त्याने मॅनेज करून दाखवा। धन्यवाद।